या बातमीकडे नवी मुंबईमध्ये देखील भाजप आणि शिवबुटाचे कार्यकर्ते भिडलेले आहेत। नवी मुंबईतली ही घटना आहे। शिवबुटाचे आणि भाजपचे कार्यकर्ते हे नवी मुंबईत भिडलेत। कोकण भवनात अर्ज भरतेवेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झालाय। शिवबुटा आणि भाजपा आमने सामने आल्याचं नवी मुंबईत पाहायला मिळालं। दोन्ही गटामध्ये जोरदार घोषणाबाजी झाली। कोकण भवन आवारामध्ये ही घोषणाबाजी सुरू होती। कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार किशोर जैन यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसैनिक त्या ठिकाणी आले होते, तर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते आणि त्याच वेळेला ही घटना घडली। आपण या संदर्भात अधिक माहिती घेतोय। आता माझ्यासोबत नवी मुंबईच्या आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आहेत। कविता, हा सगळा प्रकार नेमका काय होता आणि ही परिस्थिती आता निवळलेली आहे का, थंड झालेली आहे का? नक्कीच हा जो प्रकार आहे कोकण भवन परिसरामध्ये झाला होता। कोकण भवनामध्ये जे आहे मुंबई पदवीधर आणि शिक्षण पदवीधर निवडणुकीसाठी जे आहे उमेदवारी अर्ज जे आहे त्यास दाखल करण्यात येणार होते। त्यामुळे जे आहे शिवबुटा व भाजपचे जे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी जमले होते, परंतु आमने सामने येतात जे आहे दोघांनी जे आहे जोरदार घोषणाबाजी करत जे आहे शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। त्यामुळे पुढे कोकण भवन परिसरामध्ये जे आहे ते तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत होतं। पोलिसांच्या सहाय्याने जे आहे हे तणावाचं वातावरण जे आहे, ही परिस्थिती जी आहे ती निवळलेली आहे। नक्कीच या ठिकाणी अजून तुम्हाला काही माहिती मिळू शकली आहे का की नेमकी ही जी घोषणाबाजी होती ती कशामुळे होती? आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या दोन्ही गटांमध्ये वाद आहेत, अंतर्गत वाद आहेत, मात्र या सगळ्या संदर्भात या दोन्ही गटातल्या कोणी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्याशी संवाद साधलाय का? आपण त्यांच्याशी कोणाशी बोललायत का? नक्कीच या दोन्ही गटामध्ये विरोध जरी असला तरी यांच्यामध्ये जे आहे भाजप कार्यकर्त्यांनी पुढे येत मोदींच्या नावाची जी आहे ती जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर शिवबुटाचे जे कार्यकर्ते होते ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळाले। त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या नावाने घोषणाबाजी जी आहे ती सुरू केली होती। या संदर्भात आपण त्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणाशीही चर्चा जी आहे ती करण्यात आली नाही। धन्यवाद कविता, आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी।